शुभ सकाळ मंडळी. तर आज आम्ही चाललो आहोत नागेश्वरीला. काय सर्वजण आहे. टोटल आम्ही 12 जण नागेश्वरीला चाललोय. तर मित्रांनो, जसं जसं तुम्हाला आपला निसर्ग दिसत जाईल तसं दाखवत जाईल तुम्हाला. हे बघा, सकाळी 8 वाजता बरोबर निघालोय आम्ही. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय बघा, सर्वजण चाललोय. तर थोडा रस्ता खराब आहे. सर्वजण कसे चालले. तर आजचं वातावरण देखील खूप सुंदर आहे. सर्वजण एन्जॉय करत चालले. पाऊस आहे बघा, पाऊस बघा. मित्रांनो, तुम्ही देखील असंच निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या. आम्ही ह्या सोमवारी आज चालू आहे नागेश्वरीला. अजून एक सोमवार देखील बाकी आहे. तर तुम्हाला यायचंच असेल तर चिपळूणमधून 35 किलोमीटर अंतरावर नागेश्वरी आहे. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. आमचा ड्रायव्हर आज मांडकी गावावरून मागवलेला ड्रायव्हर आहे. त्यांनी देखील परवा नवीन गाडी घेतली. मित्रांनो, कोकणातील रस्ते बघा इथं थोडे खराब आहेत. पण मित्रांनो, ह्या रस्त्यावरची मजा येते, हायवेला नाही. कारण ह्या रस्त्यावर चौबाजूकडून गवत आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, वातावरण बघा, काळं कुठं असा अंधार पडला, जसं काही सकाळचं आहे. आता मित्रांनो, सकाळ नाही तर आता 9 साडेनऊ वाजून गेले बघा. वातावरण मित्रांनो, कोकण आणि आपले शहर म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. मागच्या टाईमचा ब्लॉग मी मल्लिकार्जुन मंदिर टाकला होता. आणि आम्हाला वाटतं त्याच्यानंतरचा दुसरा ब्लॉग, कारण मी शर्यतीला जायचो त्यामुळे टाईम नाही भेटायचा. आज मित्रांनो परत एकदा मी ब्लॉग करायला सुरुवात केली. आता मित्रांनो, हा छोटासा पूल लागला आहे. मित्रांनो, नदीचं पाणी बघा. काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदीला पाणी देखील खूप आलं आहे. बघा, एन्जॉय करत चालले. छोटा ब्लॉगर त्यांनी देखील आताच यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. त्याच्यात मित्रांनो, कोकणकर सूरज या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, असंच कोकण दर्शन पाहण्यासाठी माझ्या देखील चॅनलला फॉलो करा. आणि मित्रांनो, काही दिवसात आपल्याला शक्तिधरा देखील पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजच रात्री जायचा प्लॅन चालू आहे. बघू आता कसं जमतं. इथून किती टाईम जातो आहे बघूया. तर तुम्हाला तो देखील उद्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. समीर आणि कुणाल तर
बघा बाबा तिकडे जात आहेत, तर जातात माहित नाही, मला वाटतं गुराकडे आली. मित्रांनो खरं तर ब्लॉग मी स्टार्टलाच चालू करणार होतो, पण पाऊस असल्यामुळे थोडे गडबड झाली. आणि येताना खूप भरपूर पाऊस होता आणि मग चिपळूणला आलो, मग ढेरवाडीतून ब्लॉग मी स्टार्ट केला. नंतर काही बॅकसाईडला जे आपल्या काही मंदिरं होती ती दाखवायची राहून गेली, तरी पण बघू. तर जाताना पाऊस नाही भेटला तर आपण दाखवत जाऊ. आता बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघत जाऊ. मी देखील या रूटला पहिल्यांदाच आलो आणि तुमच्यामध्ये असं कोणच नाही की त्याला नागेश्वरीबद्दल काहीतरी माहिती असेल. बघा मित्रांनो, आपल्याला धबधब्याचं दर्शन झालं आहे. मित्रांनो बघा किती सुंदर असा धबधबा आहे. तुम्ही देखील इथे विजिट करा. नागेश्वरीला जाता जाताच आपल्याला धबधबा देखील पाहायला मिळणार आहे. आमचा जादू बघा, जादू. रस्ता खूप खराब आहे, एवढा पण खराब नाही आहे. तुम्ही नक्की विजिट करा. थोडा खराब आहे कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यानं थोडे खड्डे पडतात. मित्रांनो आम्ही चिपळूणतून निघाल्यापासून पाऊस जो थांबला आहे तो आतापर्यंत थांबलेलाच आहे. असं वाटते बरं झालं की आज पाऊस नाही, तर आम्ही हा सकाळी प्लॅन कॅन्सल करणार होतो. पण आज पाऊस देखील चांगली साथ देतोय. मित्रांनो वातावरण बघा, संपूर्ण डोंगरात असं धुकं झालंय. बघा किती सुंदर दिसतंय. थांब स्टँड पडला. मित्रांनो कालच इशारा आले की कोकणात आज पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडणार आहे, पण तसं काय असं वाटत नाही आहे. पण थोडा आहे पाऊस. बघा ओढ्याला देखील पाणी आलंय. तर मित्रांनो आम्ही मुसाडीत पोहोचलोय. मुसाड चांगली पाठी विचारलं मी. बघा अजून 20 किलोमीटर आहे. चिपळूण अजून 35 किलोमीटर. मित्रांनो वळण बघा. पायथ्याशी पोहोचलोय. तर बघा आणि सर्वांचं चालू आहे आता. तर पाणी बघा, सुंदर असं वातावरण, सर्वजण एन्जॉय करत चालले. मित्रांनो निसर्ग तिथे सुंदर आहे, सगळीकडून पाणी पाणी वाहते. सगळ्यांना एन्जॉय करत चालले. अजून 300 मीटर नाही आला तेव्हा हा जमलाय. बघा कसं वाटतंय भावा.
जरा पाणी बघा. राहुल राहुल युअर बघा कशी गावठी शब्द वापरताय. तुम्हाला वाटतील शिवाचा नाही माझ्या मित्रांनो, शिवा नाही त्या बोललो मजा आहेत त्या. हे बघा जय बजरंग बली, जय छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी, जय जवान, जय किसान. तर वातावरण बघा. आताच आम्ही 500 फूट चढलोय. हा बघा कसं वाटतंय बाबा. 500 फूट मग 500 फूट आलं. मग 6000 फूट अजून चढायचं आहे. अजून 6000 फूट चढायचे. 500 फूट मध्ये लॉक झालंय. बघा मित्रांनो सर्व दमले. पाण्याचा आवाज बघा. घनदाट असं जंगल. मित्रांनो परत एकदा सर्व येतात हळूहळू बघा. मित्रांनो बघा स्वयंभू नागेश्वर मंदिर चोरवणे जाण्याचा मार्ग मी चाललो आहे इकडं. बघा 2 मंदिर आहेत मला वाटतं इथं. आम्ही अर्ध्या अंतरावर पोहोचलोय. बघा इतर सुद्धा इथनं अजून 1 तास कंपल्सरी. कंपल्सरी इथनं 15 मिनिटं. तर डोंगर बघा. लोक सर्वजण जमलेत. किती टाइम लागेल. 15 मिनिटं लागतील बोलतात. आता किती टाइम लागतोय. दयालू पोरगा. वातावरण बघा. ही चेन कशाला आणली. महादेव तुला कसं वाटलं मंदिरात जाऊन. 1 नंबर. किती वाजता आलाय तू. सकाळी 8:45 वाजता चालायची सुरुवात केली. त्या आम्ही बरोबर आता 1.5 तासात पोहोचलो. त्यानंतर आम्ही परत चालायला सुरुवात केली. थँक्यू. हे बघा मंदिरातून आले. दादा कसं वाटलं तुला. किती वाजता निघालाय. आम्ही सकाळी किती वाजता निघालो सागर. 8:30ला निघालो. मित्रांनो ते 8:30 वाजता निघाले. मी आता घरी चाललेच. आईच किती वाजली रे आता. 12:30 वाजले. 12:30 वाजले मित्रांनो. जवळजवळ 2-3 ते 4 तासाचा प्रवास करून ते आले. मित्रांनो कसं आहे आतमध्ये वातावरण बघा. धुकं असल्यामुळे काहीच दिसत नाही खाली. वारा पण चांगला सुटलाय. वारा पण सुटलाय. भजन लेखक म्हणून चाललाय. सर्व पर्यटक खाली येत आहेत. दादा किती वाजता गेले तुम्ही. हा 10 वाजता सुरुवात केलेली. 12 वाजता टच. आम्ही किती वाजता गेली. आम्ही पण 10 वाजताच गेलेली आहे. तुम्ही रिटर्न आला सावकाश. येऊ का. हा येऊ का. साखळी दिली नाही म्हणतोय. थोडं कड पर्यटक पडू नये म्हणून. हे बघा वातावरण बघा मित्रांनो. अतिशय सुंदर असं वातावरण. आणि बघा सर्वजण हवेचा एन्जॉय घेत आहेत. एकदा वातावरण बघा. अतिशय सुंदर पद्धतीने असं वातावरण.
हवा पण सुंदर सुटले बघा. एखादा चाललीत कसं वाटतंय दादा तुला? कसं वाटतंय? सुंदर वातावरण. इथं फोटो काढ रे. तर मित्रांनो आम्ही आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. हे बघा प्रवेशद्वार. मित्रांनो पाऊस देखील बारीक बारीक चालू आहे. येताना खूप पाऊस भेटला बघा. सर्व पर्यटक आले. कसं वाटतंय तुम्हाला? किती वाजता आले तुम्ही? तुम्हाला काय वाटतं किती तास लागेल खाली जायला? 5. मित्रांनो हे तर बोलतात 5 वाजतील. बघूया आता कसं काय. हा बघा मित्रांनो वातावरण बघा अतिशय सुंदर पद्धतीने असं वातावरण मोठ्या प्रमाणात. मित्रांनो 3 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिर बघा मित्रांनो. वातावरण बघा. श्रावण सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. पूजा करतात. थंडी लागते. तर आम्ही फायनली आता मंदिरामध्ये जाऊन आलो आहे. आज नाही बघा सर्वजण आता परतीचा प्रवास चालू करतोय. आम्हाला पण सगळ्यांना आता कुठे जायचंय? आता घरी जायचं. आपण घरी जेवायला जायचं राहुलच्या. मित्रांनो राहुल जेवायला गेलेले आहेत. बकऱ्याची मुंडी आहे. बकऱ्याची मुंडी आहे. श्रावण चालू आहे. आम्ही बकऱ्याची मुंडी खातो. तर आम्ही परतीचा प्रवास पुन्हा एकदा चालू केलाय बघा. सर्वजण आता राहुलच्या घरी चालले.